सध्या या स्विमिंग पूलमध्ये म्हशी मनमुराद पोहत असून हा अनोखा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरतोय। वाढत्या तापमानात पशुपालनासाठी हा उपाय इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच ठरतोय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत रामेश्वर मांडगे त्यांनी त्यांच्या शेतातल्या म्हशींसाठी खास असा स्विमिंग पूल बांधलेला आहे। मी सध्या या ठिकाणी उभा आहे, आपण बघताय ह्या 80 म्हशी येतात आणि 80 म्हशीसाठी हा खास स्विमिंग पूल त्यांनी त्यांच्या गोठ्याच्या बाजूला बांधलेला आहे। जे तापमान वाढते या तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम या म्हशीच्या आयुष्यावर होत असतो, कारण त्यांच्या दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते। त्याचबरोबर म्हशीचा तापमानामुळे गर्भपातही मोठ्या प्रमाणात होत असतो आणि याला पर्याय म्हणून शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीने हा खास म्हशीसाठी स्विमिंग पूल बांधलेला आहे। अशा पद्धतीने आपण समोर बघताय हे पाणी सोडलेलं आहे आणि यामधून जे थंड पाणी म्हशींच्या अंगावर जातं। या स्विमिंग पूलमध्ये म्हशी थांबतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर राहायला मदत होते। परिणामी म्हशीचा गर्भ जे तो चांगला राहतो। दुधाच्या उत्पादनात सुद्धा या पाण्यामुळे वाढ होते आणि म्हशी ज्या उन्हामुळे आजारी पडायचा ते प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं आणि याचा फायदा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्याच्या दूध उत्पादनावर होत असतो आणि शेतकऱ्यांना भन्नाट केलेली ही संकल्पना त्यांच्या दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते। शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी केलेला हा प्रयोग निश्चितच जिल्हाभरामध्ये या प्रयोगाचं कौतुक केलं जाते, कारण एकीकडे माणसांसाठी स्विमिंग पूल असतो, माणसांची उन्हामुळे जे ते लाही होतीये, परंतु शेतातील मशीनना सुद्धा स्विमिंग पूल असला पाहिजे, त्यांना सुद्धा उन्हापासून दिलासा मिळाला पाहिजे। यासाठी शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी केलेला हा प्रयोग याची स्तुती याची जे ते वाहवा जिल्हाभरामध्ये केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।